नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत महिनाभर टिकणाऱ्या खमंग आणि कुरकुरीत अशा गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तिखट पुऱ्या. तर दिवसभराची छोटीशी भूक असो किंवा चहासोबत खाण्यासाठी काहीतरी कुरकुरीत स्नॅक्स पाहिजे असेल तर ह्या महिनाभर टिकणाऱ्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तिखट पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. बनवायला अगदी सोप्या आहेत, छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ह्या पुऱ्या आपण बनवणार आहोत. तर पाहू शकता रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि चवीलासुद्धा छान लागतात. चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. या पुऱ्या बनवण्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि 2 कप गव्हाचं पीठ आता मी इथं चाळून घेणार आहे. आता चपातीचं पीठ तर आपल्या प्रत्येकाच्या घरी असतंच, तर तेच चपातीचं पीठ मी इथं 2 कप घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आपण जे भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो ना, तेच मी 4 चमचे घेतलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा कप रवा. तर बारीक रवा आपण जो उपम्यासाठी वगैरे वापरतो ना, तो रवा अर्धा कप घ्यायचा आहे. तर मेजरमेंट घेताना एकाच कपानं घ्या म्हणजे प्रमाण व्यवस्थित समजेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे मसाले टाकणार आहोत ते मी एकाच प्लेटमध्ये घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर इथं पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट बिना मसाल्याची आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे सर्व मसाले या पिठात आपल्याला टाकायचे आहेत. सर्व मसाले टाकायचे आणि चमच्याच्या सहाय्यानं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे हे मसाले जे आहेत ना सर्व पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आणि खमंग अशा आपल्या पुऱ्या बनतील. तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्यानं हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेलाचं मोहन. तर इथं 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन मी या पिठामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही तुपाचं टाकणार असाल तर तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा टाकू शकता. मी इथं तेलाचं 3 चमचे मोहन टाकलेलं आहे. चमच्याने ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं सुरुवातीला, नाहीतर हाताला चटके बसतील. त्याच्यानंतर मग तुम्ही हातानं अशा प्रकारे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित पिठाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं म्हणजे आपण जे तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकणार आहोत ते व्यवस्थित पिठाला लागतं आणि पुऱ्या छान खमंग होतात. इथं 1 मिनिट झालेलं आहे. मी पीठ व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. पाहू शकता अशी मूठ दाबल्यानंतर मुठला तयार होतो पिठाचा म्हणजे पिठामध्ये आपलं मोहन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि प्रमाणसुद्धा अगदी योग्य आहे. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जे पीठ आहे ना आपलं पुऱ्यांचं ते मळून घ्यायचं आहे. अगदी जास्त घट्टसरसुद्धा गोळा करायचा नाही आणि अगदी सैलसर गोळासुद्धा करायचा नाही आहे. तर आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाका आणि या पिठाचा तुम्ही गोळा मळून घ्या. इथे मी पीठ थोडं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी घट्टसरसुद्धा नाही किंवा अगदी मऊसुद्धा पीठ मळलेलं नाही आहे. आता पीठ मळल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 ते 25 मिनटं तरी पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. कारण आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि रवा भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि रवा व्यवस्थित भिजला पिठातला तरच पुऱ्या आपल्या छान खुसखुशीत होतात. इथं मी अर्धा तास पीठ मुरण्यासाठी ठेवलेलं होतं आणि रवासुद्धा छान पिठातला भिजलेला आहे. परत एकदा हलक्या हातानं पीठ मिनिटभरासाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ 1 मिनिटभर मळून घेतलं ना की आपण चपाती बनवताना जेवढे चपातीचे गोळे बनवतो ना त्याच आकाराचे आपल्याला या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत किंवा तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता. तर इथं या पिठाचे 8 गोळे बनलेले आहेत. आता आपल्याला याच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर गव्हाची सुकी कणिक लावायची आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही तेल लावूनसुद्धा हे चपात्या लाटू शकता या पिठाच्या. पण पिठानं थोडं पटकन होतं म्हणून मी तर सुकी कणिक लावली गव्हाची आणि याची चपाती लाटून घेणार आहे. तर आपण जसं चपाती लाटतो ना तसं पातळ अशा या पिठाच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर थोडं जाड ठेवलं ना ही चपाती किंवा ही पाती तर काय होतं आपण जेव्हा पुऱ्या तेलात सोडतो ना तेव्हा त्या फुगतात आणि छान कुरकुरीत होत नाही. त्याच्यामुळे पातळ अशी ह्या गोळ्यांची चपाती लाटून घ्यायची आहे. पाहू शकता मी तुम्हाला दाखवते सुद्धा. अगदी चपाती लाटतो तशीच पातळ अशी मी चपाती याची लाटून घेतलेली आहे या पिठाची. आता काय करायचं आहे काटे चमचा असतो ना त्याने ह्याला थोडी होल पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल आपण जेव्हा पुऱ्या तेलात सोडणार आहोत ना तेव्हा त्या पुऱ्या फुगल्या जाणार नाहीत आणि पुऱ्या फुगल्या तर त्या कुरकुरीत होत नाहीत. त्याच्यामुळे अशा काटे चमच्याने ह्याला होल पाडायला अजिबात विसरायचं नाही.
तर मी इथं सुरुवातीलाच होल पाडून घेते पुरीचा आकार देण्याच्या अगोदर, म्हणजे हे पटकन होऊन जातं, नाही तर प्रत्येक पुरीला टोचत बसण्यापेक्षा हे सोपं जाईल. त्याच्यानंतर बरणीचं किंवा बाटलीचं झाकण घ्यायचं आणि आपल्या आवडीप्रमाणे याला आकार द्यायचे. तुम्ही चौकोन त्रिकोण कसेही आकार कट करू शकता. मी इथं पहिल्यांदा असे गोल आकार या झाकणानेच पाडून घेतलेले आहेत आणि याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. पुऱ्या बनवायच्या आणि ह्या पुऱ्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आणि जे राहिलेलं पीठ आहे ना पुऱ्या बनवून, ते परत गोळा करायचं आणि परत लाटायचं. आता तुम्हाला चौकोनी बनवायच्या असतील ना तर त्यासुद्धा चाकूनं कट करून तुम्ही बनवू शकता. इथं मी सुरुवातीला गोल पुऱ्या बनवून त्या तळून घेणार आहे. तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता बनवलेल्या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि एक 2-3 मिनटं आलटून पलटून पुऱ्या गोल्डन रंगावरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर एक 2-3 मिनटानंतर पुऱ्या आपल्या छान कुरकुरीत अशा भाजलेल्या आहेत. मी तेलातून पुऱ्या काढून घेते आणि अशाच प्रकारे तुम्ही राहिलेल्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीचे आकार तुम्ही देऊ शकता. आणि पुऱ्या तळताना गडबड करायची नाही. कुरकुरीत पुऱ्या तळून घ्यायच्या, तरच त्या महिनाभर टिकतात. नाहीतर पुऱ्या जर कच्च्या ठेवला तर पुऱ्या लगेचच खराब होतील. त्याच्यामुळे छान कुरकुरीत आलटून पलटून पुऱ्या भाजून घ्या. राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी तळलेल्या आहेत. तर सुरुवातीला मी गोल आकार देऊन पुऱ्या तळल्यानंतर असे चौकोनी आकार देऊनसुद्धा या पुऱ्या तळलेल्या आहेत. आणि रंग पाहू शकता सुरेख आलेला आहे. आणि मैदा न वापरता आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे हेल्दीसुद्धा आहेत ह्या पुऱ्या आणि खास करून महिनाभर टिकतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता. एकदा बनवून महिनाभर खाऊ शकता. आणि पाहू शकताय छान खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत. आता एक पुरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तर हे पहा, मी एक पुरी तोडलेली आहे आणि छान खुसखुशीत झालेल्या आहेत. चला तर मग वेळ न लावता ह्या गव्हाच्या पिठाच्या महिनाभर टिकणाऱ्या कुरकुरीत खमंग पुऱ्या नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशा झालेल्या आहेत. त्याचबरोबर माझे जर हे छान छान व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.